किनवट जंगलतोड प्रकरणात राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आक्रमक, महसूल व वन विभागाला नोटीस. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात सुरू असलेल्या कथित जंगलतोड प्रकरणाची गंभीर दखल आता राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने NCSTने घेतली असून महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाला नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी 29 जुलै रोजी होणार असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्ली येथे उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तालुक्यातील घनदाट जंगल परिसरात वनविकास महामंडळामार्फत विरळणी तसेच ओढळघाट प्रकल्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा आरोप करण्यात आला. या जंगलतोडीमुळे स्थानिक आदिवासींच्या सामूहिक वन हक्कांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे दाखल केली होती. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आयोगाने महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना नोटीस बजावली आहे. आयोगाचे संचालक पुनेंदू कांत यांनी सुनावणीबाबत आदेश जारी केले असून आयोगाचे अध्यक्ष आंतरसिंह आर्य यांच्या उपस्थितीत या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. किनवटच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर मौल्यवान सागवान तसेच दुर्मिळ औषधी वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. या कथित जंगलतोडीमुळे पर्यावरणासह आदिवासी समाजाच्या पारंपरिक वनाधिकारांवर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही या प्रकरणाची माध्यमांनी दखल घेतली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वतःहून जनहित याचिका म्हणून या प्रकरणाची नोंद घेतली होती. त्यानंतर आमदार भीमराव केराम यांनी 24 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. आता आयोगाने थेट राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले असून सुनावणीनंतर पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किनवटसह संपूर्ण राज्यातील पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि आदिवासी बांधव या सुनावणीच्या निकालाकडे उत्सुकतेने पाहत आहेत. ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी जनजागृती न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि